झी 24 तास एक पाऊल पुढे। 12वीच्या परीक्षेनंतर आता कनिष्ठ कॉलेजच्या परीक्षांवर संपांचं ग्रहण लागलंय। FY, SY आणि TYच्या एम.फुक्टोच्या प्राध्यापकांनी परीक्षेवर बहिष्कार टाकल्यानं मुंबईसह राज्यभरात अनेक कॉलेजमध्ये ऐन परीक्षांच्या काळात वेळापत्रकात बदल करण्यात येतोय। मुंबई विद्यापीठानं 20 मार्च रोजी होणारी TY BCOMची परीक्षा 26 मार्चला घेण्याचा निर्णय घेतलाय। एम.फुक्टोच्या प्राध्यापकांनी FY, SY आणि TYच्या परीक्षेवर बहिष्कार टाकल्यानं ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे। 4 फेब्रुवारीपासून जवळपास 45,000 प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी राज्यातील 8 विद्यापीठांच्या परीक्षेवर बहिष्कार टाकलाय। त्यामुळे मार्चपासून सुरू होणाऱ्या परीक्षांवर याचा परिणाम होत असला तरी एम.फुक्टो आपल्या भूमिकेवर ठाम असून विद्यापीठानंही ही राज्य शासनाची जबाबदारी असल्याचं सांगत हात झटकलेत। नक्कीच याचा परिणाम होऊ शकतो, पण त्याची उपाययोजना शासन स्तरावर नक्कीच करण्यात येईल अशी मला अपेक्षा आहे। एग्जाम टीचर लेंगे, लेकिन टीचर का सामने जो अभी प्रॉब्लम है 10-10, 20-20 बरस प्रॉब्लम चलते रहेगा। तुमको सबको भलाई नहीं होते है। भलाई करने के लिए तुम्हारा PR ग्रुप को, किसी को तुम्हारा सरकार को पकड़ना चाहिए। TY सोबतच मुंबईतल्या अनेक कॉलेजेसमधील FY, SYच्या परीक्षा रद्द कराव्या लागत असून काही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत। परीक्षा पोस्टपोन नाही तर कॅन्सल झालेत। आज विद्यार्थ्यांना माहित नाही की पुढची डेट काय, ही परिस्थिती आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार आहे राज्य। त्यांना त्यांची जी थकबाकी आहे ती द्या आणि केंद्र सरकारने द्यायला तयारी केलेली आहे। परीक्षा येण्याआधी बहिष्कार टाकायचा आणि परीक्षेच्या 2 दिवस आधी सरकारच्या मध्यस्थीनं तो मागे घ्यायचा, या सरकार आणि शिक्षक संघटनांच्या लपंडावामुळे विद्यार्थी मात्र मधल्यामध्ये भरडला जातोय। त्यामुळे विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती म्हणजे हीच का, असा प्रश्न निर्माण होतोय। झी 24 ताससाठी दीपाली जगतापसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।